नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्राचा आवाज बंद करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न केले जात आहेत. मागच्या काळामध्ये मला एक 50 लाखाची नोटीस जी आहे ती देण्यात आलेली होती. त्या नोटीसचं काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि नोटीस देणाऱ्यांचं सुद्धा काय झालं हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा एक 2 कोटी रुपयांची नोटीस मराठी महाराष्ट्राला आलेली आहे. अर्थात मला. तुम्ही जाणीवपूर्वक आमची बदनामी करत आहात. तुम्ही आमच्या आशिलाची बदनामी करत आहात. त्यांना विविध प्रकारचे शब्द वापरले. तुम्ही एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक मुलाखत घेऊन त्यांच्या वतीनं त्यांनी वापरलेले शब्द हे तुमच्या चॅनलवर प्रसारित केले. म्हणून आमच्या आशिलाची आबरू नुकसान झाली आहे समाज माध्यमावर असं म्हणत जवळजवळ 10 पानांची नोटीस, 2 कोटी रुपये आमचं नुकसान झालं आहे, ती भरपाई करा अशा प्रकारची मागणी करणारी नोटीस मराठी महाराष्ट्र. आता खरं तर ती प्रत्यक्षात मला मिळालेली नाही आहे. मात्र माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अशी नोटीस जी आहे तो तुमच्या नावाने निघालेली आहे. आता त्याचं कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल. मात्र ज्या आशिलाच्या नावानं ती नोटीस आली त्या आशिलाबद्दल मला काही सांगायचं आहे. ते आशिल कोण आहेत? ज्या 10 पानांच्या नोटीसमध्ये त्या आशिलाचं तोंड भरून कौतुक नोटीस लिहिणाऱ्यानं केलं आहे. तसं मी जेव्हा नोटीस पाहिली, जेव्हा नोटीस मी वाचत होतो तर मला फार हसायला येत होतं. मात्र मी कुठल्याही कायदेशीर नोटीसचं अवमान अजिबात करत नाही. नोटीसचा अजिबात अनादर करत नाही. मी कायद्याला मानतो, मी संविधानाला मानतो. म्हणून कायदेशीर पद्धतीने त्याचं उत्तरसुद्धा दिलं जाईल. मला हसू या गोष्टीचं आलं की ज्या नोटीसचा आधार घेऊन, ज्या कलमाचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीनं कोणाला तरी नोटीस पाठवावी याचं मला हसायला आलं. त्यामध्ये जो काही उल्लेख करण्यात आला होता की माझा आशिल तसा, माझा आशिल असा, ज्ञानदान दिलं, फार सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे, फार मोठे पुरस्कार मिळालेले, या संस्थेनं त्यांना पदावर घेतलं, त्या संस्थेनं काढून टाकलं, त्या संस्थेनं त्यांना पुरस्कार दिले आणि महाराष्ट्रात सगळीकडे ओळख आहे, नावलौकिक आहे आणि म्हणून आमची बदनामी झाली असं त्याच्यात लिहिलेलं होतं. मात्र त्या नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या संस्थेंमध्ये जी काही नावं आहेत त्या संस्थेंवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याच आशिलानं काही मागच्या दरवाजातून लोक त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या भरल्याचे गंभीर आरोप यांच्यावर लावण्यात आलेले आहेत. ज्या संस्था यांना पुरस्कार देतात त्याच संस्थेमध्ये बोगस शिक्षक भरती झालेली आहे आणि त्याच संदर्भामधली ही बातमी आहे. नोटीस एका अर्थानं एका कलमाचा आधार धरून दिली, एका कायद्याचा आधार धरून दिली. मात्र त्या नोटीस देण्यामागचं कारण काय आहे? आम्ही नोटीस त्यांना द्यावी का लागली? आम्ही इंटरव्ह्यू कुठल्या संदर्भामध्ये केलेला होता? या सगळ्या गोष्टी कायद्यानं कोर्टात मांडल्या जातील. नोटीसनं उत्तर दिलं जाईल. मात्र बातमीलासुद्धा बातमीनं उत्तर दिलं जावं अशा प्रकारची भूमिका माझी आहे आणि म्हणून मी बातमीमधून हे उत्तर देतो आहे. कायदेशीर पद्धतीनं उत्तर दिलंच जाणार आहे. मी कुठल्याही नोटीसचा अजिबात अनादर करत नाही आणि मराठी महाराष्ट्राचा कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही व्यक्तीचा अपमान व्हावा, अवमान व्हावा, त्याच्या आबरूचं हनन व्हावं असा अजिबात हेतू नाही आहे. मी प्रत्येक बातमी म्हणूनच करतो. मी कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीचा अनादर किंवा मग त्याची बदनामी होईल असा अजिबात माझा कुठलाही हेतू नसतो. ज्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं ते चंद्रकांत मुळे यांनी ही नोटीस पाठवली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझी मोठी बदनामी झाली. जेव्हा मराठी महाराष्ट्रानं पहिला इंटरव्ह्यू केला देशपांडे यांचा, किरण देशपांडे यांना, जे काही RTI कार्यकर्ते, त्यांनी मोठे खुलासे, त्यांनी काही पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्या किरण देशपांडेंचा इंटरव्ह्यू करू नये अशा प्रकारची मला विनंती करण्यात आलेली होती. त्यानंतरसुद्धा मी एक बातमी म्हणून प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करण्याची माझी सवय आहे आणि त्या सवयीच्या मार्गानंच मी जात असताना पुन्हा एकदा एक इंटरव्ह्यू मी किरण देशपांडेंचा केला आणि त्या किरण देशपांडेंनी त्या इंटरव्ह्यूमध्ये जे काही आशिल आहेत मुळे यांच्या संदर्भामध्ये काही शब्द वापरले. आता त्या शब्दांचं आम्ही समर्थन करतो असं अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या संदर्भामध्ये ते काही शब्द वापरले असतील तर ते जाणीवपूर्वक वापरले असतील आणि त्यांनी तरी ते शब्द का वापरावेत, त्याचं रिझन काय आहे, काय कारण आहे, का त्यांनी उद्विग्न होऊन त्यांच्या संदर्भामधले शब्द वापरले, ते शब्दप्रयोग त्यांनी का केले. एखादा व्यक्ती काहीही ओळख नसताना, काहीही कारण नसताना एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जाहीरपणे माध्यमांमध्ये, पेपरमध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून, स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाणीवपूर्वक शिवी देत असेल, बदनामी करत असेल तर तो भाग वेगळा. मात्र हे नोटीस मी सांगितलंच, नोटीस ही एका कायद्याला धरून देण्यात आलेली त्या नोटीसचा आधारच आहे. मात्र ती नोटीस येण्यामागचं किंवा मग नोटीस येण्याला कारण काय आहे
आम्ही इंटरव्ह्यू कुठल्या प्रकरणामध्ये दिला, या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे. ते कोर्टामध्ये मांडलं जाईल. याही बातमीमध्ये ती मांडतो की चंद्रकांत मुळे हे जरी कुठल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये कायदेशीर पदावर किंवा मग काही महत्त्वाच्या पदावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या पदावर नसले तरी त्यांच्याकडून संस्थेनं फार मोठी कामं करून घेतलेली आहेत. त्यांना पडद्यामागं ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. चंद्रकांत मुळे हे 92-90 पासून काहीतरी नोकरीला, अशी मला माहिती मिळाली. तेव्हापासून आज ताग आहे. त्याच्यात जवळजवळ मला वाटतं 2-3 वर्ष नोकरी सर्व्हिस राहिली असेल. आणि या 30-35 वर्षाच्या काळामध्ये फार मोठी माया त्यांनी जमवलेली आहे. एखाद्या प्राध्यापकाची सुरुवातीला पगार 2-4 हजार 5,000 रुपये असू शकते. 10 वर्षामध्ये किमान ती 20,000वर गेली असेल, 40,000वर गेली असेल. आणि आज तागायत त्यांची पगार कदाचित 1 ते 1.5 लाख रुपये असू शकते. खाजगी संस्थांमध्ये प्राध्यापकाची जी काही पगार असते ती 1 ते 1.5 लाख असू शकते. आणि 30 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ मला वाटतं कुटुंबाचं उदरनिर्वाह, लेकरांचं शिक्षण, लेकरांची लग्न, घर बांधणं, गाड्या घेणं आणि विविध छोट्या मोठ्या प्रॉपर्टीज घेण्यामध्ये हे सगळे पैसे जातील. आणि उरणार काय असा प्रश्न उरतो. मात्र उरणार काय असा प्रश्न उरल्यानंतर सुद्धा खूप काही उरलं आहे, काही वाट्याला आलं आहे किंवा मग काही माया जमवली, हे जर पाहिलं तर डोळे विस्पारले जातात. चंद्रकांत मुळेंकडं त्यांच्या सर्व्हिसपेक्षा जास्त 4-5 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही पेपर्स आपल्या हाती आहेत. ही प्रॉपर्टी नेमकी कुठून आली या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आयकर विभागाकडं मागणी केली जाईल. त्याचबरोबर जे काही अँटी करप्शनची विभाग आहे त्यांच्याकडे तक्रार केली जाईल. एखादा प्राध्यापक कुठून कशी काय नेमकी माया जमवतो या सगळ्या गोष्टींची त्यांनी जर खरंच वैयक्तिक हे सगळं घेतलं आहे तर मराठी महाराजसुद्धा वैयक्तिक जाऊन या सगळ्या गोष्टींची कायदेशीर पाहणी करेल, माहिती विचारेल. त्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काही कारवाई करता येते का, त्यांनी खरंच माया जमवली का, ह्या सगळ्या गोष्टी कुठं चौकटीत कायदेशीर बसतात का, हे फार बारकाईनं पाहिलं जाणार आहे. आणि सगळीकडे तक्रारी केल्या जातील. तुमचं नोकरीचं क्षेत्र, त्यातून मिळणारी पगार, त्यातून मिळणारा कुटुंबाचा उदरनिर्वाह, उरलेले पैसे आणि इतर रक्कम ही कशी काय तुमच्याकडं कुठून आली, हा सवाल विचारण्याचा एक भारतीय नागरिक म्हणून मला सुद्धा अधिकार आहे. येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर पद्धतीने त्या मार्गाने आम्ही जाऊच. मात्र ह्या सगळ्या गोष्टी अगोदर कायदेशीर होऊ आणि कायदेशीर उत्तरसुद्धा देऊ. राहिला विषय नोटीस पाठवायचा आणि त्यांची बदनामी झाल्याचा. तर ज्या दिवशी बातमी प्रसारित झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मला चंद्रकांत मुळेंचा फोन आला आणि चंद्रकांत मुळेंनी मला काय म्हटलं हे मी तुम्हाला सांगतो. खरं तर ते नोटीसमध्ये सांगतात की आमची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली, आमची महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बातमी गेल्यामुळं पाहुण्या रावळ्यांमध्ये सगळीकडे आमची बदनामी झाली, असं चंद्रकांत मुळेंचं म्हणणं आहे नोटीसच्या माध्यमातून, एका वकिलाच्या माध्यमातून. मात्र जर तुमची बदनामी झाली आहे म्हणजे आम्ही तुमच्या विनवणीला, तुमच्या आर्थिक देवाणघेवाणीला तुम्हाला प्रतिसाद दिला नाही म्हणून तुम्ही आमच्यावर नोटिसा पाठवणार, तुम्ही आम्हाला देवाणघेवाण करून हे प्रकरण थांबवा, आम्ही ऐकलं नाही म्हणून आम्हाला नोटिसा पाठवणार. प्रकरण नेमकं काय, म्हणूनच मी वारंवार सांगतो, नोटीस एका कायद्यानं पाठवली आणि नोटीस पाठवण्याचं कारण काय आणि आम्ही बातमी करण्याचं कारण काय हे संपूर्ण जगासमोर येणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर सगळ्याला उत्तर दिलं जाईल. ज्या नोटीसमध्ये सांगितलं गेलं की संग्राम धनवे 2 नंबर क्रमांकाचं नोटीस घेणार आणि त्यांनी त्याच्या चॅनलवर बातमी प्रसारित केल्यामुळे आमची बदनामी झाली असं म्हटलं. मात्र तेच चंद्रकांत मुळे ज्यांची बदनामी झाली असं ते म्हणतात, तुमची त्याच्यामध्ये काहीच चूक नाही असं त्यांनी मला ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः फोन करत असताना मला सांगितलं. तुमची काही चूक नाही, आमची बाजू ऐकून घ्या आणि हवं तर तुम्ही ती बातमी डिलीट करा असं त्यांनी मला म्हटलं. मात्र मी त्यांना भेटायला तयार होतो, त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार होतो. मात्र त्यांना बाजू मांडायची नव्हती, मला मॅनेज करायचं होतं. 2-5 रुपये द्यायचे होते आणि बातम्या थांबायला लावायच्या होत्या. मात्र मी काहीही प्रतिसाद दिलेला नाही आहे. स्वतः चंद्रकांत मुळेंनी मला फोन केला, दुसऱ्या त्यांच्या माध्यमातून काही लोकांना फोन केला. ते येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा सगळी माहिती देतील आणि सगळ्या गोष्टी कोर्टात जातील. ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होतीलच. मात्र तत्पूर्वी चंद्रकांत मुळेंनी मला फोन कसा केला होता आणि ते नेमकं काय म्हणाले तुम्हाला मी एकदा स्पष्ट जाहीरपणे दाखवतो. हॅलो हॅलो, हा बोला ना, फोन केला होता तुम्ही. कोण बोलतो साहेब? संग्राम धनवे बोलतो. हा मुळे सर बोलतो. बोला बोला. कुठं भेट होईल आपली सर? संभाजीनगरला. मी बरं, आमचं ऐकून घ्या जरा थोडं, दुसरं काही नाही. आता तुम्ही देशपांडेंचं ऐकून त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही काही वाकडं बोलत नाही त्याच्यात, कारण चुकही नाही तुमची त्याच्यात, त्यांनी मांडलंय त्याच्यामुळे तुमचं म्हणणं मांडून घेतो. मला काय, माझी जबाबदारी ती. तो आम्हाला खूप दिवसापासून त्रास देत होतो. चालेल ना, तुमचं म्हणणं मांडा, काय प्रॉब्लेम नाही. हो, केव्हा हे करता येईल? मग मी 2 दिवसांनी आहे बीडला, तर मग तुम्ही आले तर इथं करू. नाही, बीडलाच भेटून आपण. ठीक आहे.
आमचे म्हणणं मांडा, खरी परिस्थिती मांडा, बाकी काही नाही. आम्ही तुम्हाला काही त्याच्यात, कारण त्यांनी जे मांडलंय त्याच्यात आम्हाला फक्त जी काही परिस्थिती सांगायची. आता परिस्थिती सुधारणा झाल्या, तो काय चुकीचं बोलतो, बोलण्याची भाषा निष्ठे वाक्याने. दुसरं एक साहेब विनंती, किंवा तुम्ही अशा माणसाची करून तुमच्या चॅनलला हे होणे, कारण कशामुळं तो काही तुम्ही त्या 10 गोष्टी आता सुनावण्या झाल्या आमच्या त्याने 63 सुनावण्या होत्या साहेब सगळ्या. आणि एक माणूस सामाजिक कार्यकर्ता 63 लोकांचे आदेश आले, सगळे फेटाळले साहेबांनी त्याची. चालेल करू. आणि दिवसभर तो प्रत्येक ऑफिसला हिंडतो. तो माझं काय मत आहे साहेब, डिलीट करत असला तर बघा व्हिडिओ तो करता आला तर, बाकी तुम्हाला मग समक्ष आल्यावर बोलू आपण. ठीक आहे, विनंती म्हणजे डिलीट करा, माझी विनंती. समक्ष आल्यावर बोलू तुम्हाला. मी नाही आता नाही डिलीट झाल्यावर आता नाही डिलीट करता येत. चालतंय, आमचं म्हणणं ऐकून घ्या. बिलकुल. परवा दिवशी केव्हा येणार आहे तुम्ही? परवा दिवशी मी 2 दिवसांनी येणार आहे. मी फोन करतो, आल्यानंतर फोन करतो. माझा नंबर ठेवा, नाही तर मग मी फोन करतो 2 दिवसांनी. चालतंय. तर तुम्ही ऐकलं असेल, हेच चंद्रकांत मुळे आहेत. त्यांनी मला फोन केला, विनंती केली, बातमी डिलीट करा असं म्हटलं. आता मी जर बातमी डिलीट केली असती आणि ती हजारो लोकांपर्यंत जर गेलेली असेल आणि मी उठलं की बातमी डिलीट करायची कोणाच्या म्हणण्यावर, माझी काय पत राहते समाजामध्ये सांगा मला तुम्ही. तुमचं मत असेल तर, तुमचं काय मत असेल तर सांगा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये. मी उठायचं, जीव धोक्यात घालून बातम्या करायच्या, कुणी यायचं प्रेशर करायचं आणि बातमी डिलीट करायला लावायची, 2-5 रुपये द्यायचे, बातमी डिलीट करायला लावायची. काय पत राहते समाजामध्ये बातमी डिलीट केल्यानंतर? मला थोडंफार तरी कायद्याचं ज्ञान असेल आणि काहीतरी मला वाटत असेल. सगळा पैसा हे सगळं सर्वस्व नसतं. मी नेहमी सांगत आलेलो आहे, मी व्ह्यूजसाठी नाही, मी व्हॅल्यूसाठी काम करतो आणि समाजहितासाठी काम करतो. मी कुठल्याही चंद्रकांत मुळेंना बदनामी करण्याचा काहीही माझा हेतू नाही आहे. मी कुठल्याही प्रकारच्या संस्थेला बदनाम करण्याचा माझा काहीही हेतू नाही आहे. ही बातमी जी आहे ती चंद्रकांत मुळेंच्या किंवा मग कुठल्या एखाद्या शिक्षण संस्थेच्या वैयक्तिक खाजगीतल्या गोष्टीमध्ये घुसून मी बातमी करत नाही की मला त्यांनी नोकरीलाच घेतलं नाही आणि बघतो जरा कसं काय तुमची, असं म्हणून अजिबात केलेला नाही आहे. संस्थेनं अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि तो भ्रष्टाचार आहे, तो बेकायदेशीरपणा आहे. आणि तो बेकायदेशीरपणा एखाद्या पत्रकारानं जनहितार्थ जर मांडला असेल तर त्याला तुम्ही बदनामी म्हणता, त्याला तुम्ही बेकायदेशीर म्हणता आणि त्यानुसार तुम्ही नोटीस पाठवता. नोटिसाचा आदरच आहे आणि नोटीसनं उत्तर दिलं जाईल. मात्र चंद्रकांत मुळे हे नेमके कोण आहेत, त्यांची पोच किती आहे, काय कमाई आहे, काय इन्कम आहे, काय मिळवलं आहे, काय माया जमवली, हे सगळं तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी कुठल्याही नोटीसला घाबरत नाही. नोटीसला कायदेशीर उत्तर दिलं जाईल आणि यापुढे ठणकावून सांगतो की कुठल्याही प्रकारची बातमी कधीही डिलीट होणार नाही, कुणीही तुर्रम खान असला तरी. खूप खूप धन्यवाद.